जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 पेन्शनधारक असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर चला पाहूया, गेल्या अनेक वर्षापासून ज्या 7,500 रुपये किमान पेन्शनची मागणी पेन्शनधारक करत आहेत, त्या पेन्शनधारकांसाठी त्याबद्दल दिल्लीतून आणि EPFO कडून काही महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. आता सरकारचा नवा प्लॅन काय आहे? पेन्शनधारकांना दिलासा कधी मिळणार? तर चला पाहूया पेन्शनधारकांसाठी काय अपडेट आहे. मुख्य मागणी आणि सध्याची स्थिती पेन्शनधारकांची कशी आहे? पेन्शनधारकांना त्यांची मागणी किती आहे? सध्या EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन केवळ 1,000 रुपये आहे. आजच्या महागाईच्या काळात 1,000 रुपयात महिना काढणे अशक्य आहे, कारण महागाई सुद्धा वाढलेली आहे. तर राष्ट्रीय संघर्ष समिती मीन्स NAC आणि कमांडर यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलने आता सध्या सुरू आहेत. तर किमान पेन्शन 1,000 वरून 7,500 रुपये प्लस महागाई भत्ता DA यामध्ये करण्यात यावे. पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांना EPS 95 चा लाभ मिळत नाही त्यांनाही यात समाविष्ट करावे. तसेच पेन्शनधारकाच्या प्रमुख मागण्या अशाप्रमाणे आहेत. आता यावर काय निर्णय आहेत ते पाहूया. नुकत्याच झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज मीन्स CBTच्या बैठकीत पेन्शनच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय किमान पेन्शन वाढवण्यासाठी एका मध्यम मार्गाचा विचार करत आहेत. तसेच आता पेन्शनधारकांसाठी किती वाढ होणार आहे आणि त्यावर काय चर्चा चालू आहेत ते पाहूया. जरी 7,500 रुपयांची मागणी पूर्ण होण्यास काही तांत्रिक अडचणी असल्या तरी किमान पेन्शन 3,000 ते 5,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेज सिलिंग वाढवण्याबाबत सरकारला निर्देश दिले आहेत, ज्यामुळे येणाऱ्या काळात पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. आता आनंदाची बातमी ही आहे की सरकारने सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम मीन्स CPPS सुरू केली आहे. आता ही पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी ठरली आहे. आता यामुळे आता पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन कोणत्याही बँकेच्या शाखेतून सहज मिळवता येईल. पेन्शन वाढीसाठी संसदेतही अनेक खासदारांनी आवाज उठवला आहे, त्यामुळे सरकारवर सकारात्मक निर्णय घेण्याचा मोठा दबाव आहे. तर EPS 95 पेन्शन धारकांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे. 7,500 रुपये पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. थँक्यू.